रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. जय जय राम कृष्ण
हृदय जिव्हाळा श्रीमंती दया हृदय जिव्हाळा श्रीमंती दया आपुल्या करा सोड मला आपुल्या करा सोड मला संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आज ढोबार ढोबार हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण हृदय मंदिर स्मरा करे हृदय मंदिर स्मरा करे आपल्या बाया करा सोड मला आपल्या बाया करा सोड रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण हृदय मंदिर स्मरा करे हृदय मंदिर स्मरा करे आपल्या बरा
संसार बंधन थोडा वेगळी संसार बंधन संसार बंधन संसार बंधन तोडा
विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव गुरु तुकाराम महाराज की जय गुरु लोक महाराज की भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल राम करे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे पांडुरंगा करू कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास धोका बाबाजी सद्गुरु दास धोका बाबाजी सद्गुरु दास धोका पांडुरंगा करू प्रथम जपान दुसरे चरण संतांची आस दुसरे चरण संतांची दुसरे चरण सदाजिया दुसरे चरण सदाजिया दुसरे चरण नमो ज्ञानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची मावळवेद विश्वाभासू नवल उदयला चंडांसो अद्वया अब्जिनी विकासू बंधू आता भिनो भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे रजे ज्ञानोबराय यांचा 3 कडव्याचा उत्कृष्ट अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज
राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरे आहेत, बरे आहेत, चांगले आहेत. म्हणून हृदय मंदिरामध्ये त्यांचं स्मरण करा. महाराजांना पहिल्या कड्यात म्हटलेलं आहे. पुन्हा आपण आपल्याला सोडून घ्या आणि संसाराचं बंधन तोडून टाका. दुसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात राम आणि कृष्ण ही आहेत, रूप आहे, त्याबद्दल मात्र त्याचा जिव्हाळा असू द्या. महाराजांना शेवटच्या कड्यामध्ये म्हटलं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. अभंगाचा अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र आरवी या पुण्यनगरीमध्ये कधीपासून कार्यक्रम चालू आहे हे कोणालाच माहिती. पण कार्यक्रम चालू आहे फक्त एवढं माहिती आहे. बरोबर आहे. कार्यक्रम कधीपासून चालू झालेला आहे हे कोणालाच माहिती नाही. फक्त कार्यक्रम चालू आहे हे मात्र सर्वाला माहिती आहे. आणि या चालू कार्यक्रमामध्ये आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाचं निमित्त सर्वाला आपल्याला माहिती आहे. कारण ज्यांचं नाव घेतलं असताना यम देखील मात्र थरथर कापत असतो. किंवा ज्यांचं नाम घेतलं असताना भवश्रम जातो आणि दुःखाचं सुख होतं. असे जे प्रभू रामचंद्र आहे त्या प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आहे. आपण त्याला रामनवमी असं म्हणतो. रामनवमी उत्सव म्हणजे काय? रामनवमी उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव. किंवा त्याला अलीकडल्या भाषेमध्ये सांगायचं झालं जन्म वाढदिवस, जन्मदिन किंवा आपण त्याला रामनवमी असं म्हणतो. रामनवमी निमित्तानं आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम आहे आणि या गावामध्ये आजची कीर्तनाची सेवा सर्वांकडून माझ्याकडे आलेली आहे. आता या गावातले महाराज मंडळी भरपूर आहेत बघा. आता किती जणांचे नावं येतात काय मला काय सांगता येणार नाही. पण वाजवणारे तर 5-6 आहेत. बरोबर किती आता 5-6 तर वाजवणारे आहेत. त्याच्यामध्ये असणारे कृष्णा महाराज, चांगदेव महाराज, हा चांगदेव नाही, महाराज ते तर महाराज आहेत ना वाजवणे वाजणारे अगोदर. हा तुकाराम महाराज, शिवराम महाराज, नारायण महाराज, त्याचप्रमाणे पुन्हा चांगदेव महाराज, बरीच काही मंडळी आहेत. आता मला काय सगळे काय नाव घेता येणार नाही पण बरीच नावं घेतली बरं. पुन्हा गावातले परिसरातली सर्व काही मंडळी आहे. आमचे नावकरी असणारे नामदेव महाराज पण आहेत. सर्वच कार्यक्रमाला पुन्हा आमच्या बरोबर आलेले राम महाराज आहेत, वैभव महाराज आहेत, ओंकार महाराज, सर्वच महाराज मंडळी आहे. पुन्हा आळंदीला अशोक कदमकडं पुन्हा बरीच काही मुलं आहेत. इथं 2-4 आहेत. हे काय चेहरे हसायलेत नाही. सर्वच मंडळी आहे. आणि जशी आपल्याला येडीबाकडी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. सेवेला निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे की देवाला नाम आणि रूप आहे. बघा
देवाचं नाम आणि रूप आहे. आता आपल्याला देवाच्या रूपाचा जास्त काही परिचय नाही. देवाच्या रूपाचा आम्हाला काही जास्त परिचय नाही. का परिचय नाही? महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, किंवा ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे. निळूबराईनं देखील गवळणीमध्ये देखील वर्णन केलेलं आहे. नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर आंधळाना नव्हता काळा गोरा कुजाना ठेंगणा. त्याला कोणता रंग नाही, काळा नाही, गोरा नाही, काळं सावळं नाही, बरं पुन्हा खोजा नाही, उंच नाही, काहीच नाही. तोची आला या नंदाच्या रावळा हो, गवळणीच्या मुखातलं वाक्य आहे. किंवा ज्ञानोबाराईनेच देवाबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. ज्ञानोबाराई एका ठिकाणी म्हणतात, आमुच्या देवा नाही नामगुण, नाही स्थानमान रूपरेखा. आमुच्या देवा नाही नामगुण, आमच्या देवाला नाव नाही, गुण नाही, रूप नाही, पुन्हा गाव देखील नाही. या पद्धतीचा देव आहे. म्हणून आपल्याला देवाची सरासरी ओळख नाही. आणि खरं सांगायचं का, देवाची जी माणसाला ओळख होते ती देवामुळं देवाची ओळख होत नाही, तर देवाच्या नामामुळं देवाची ओळख होते. याच्याकरता साधा आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं, समजा आता हे समोर बसलेले लाल शर्टावर, आता ही अशी ओळख यांची होऊ शकते का? अशी ओळख होऊ शकेल का? नाही. त्याचं नाव कळाल्याच्या नंतर त्यांची ओळख होऊ शकते. मग त्यांच्यामुळं त्यांची ओळख होते का त्यांच्या नावामुळं त्यांची ओळख होते? हा, साधी गोष्ट आहे. समजा आता मग अशी आमच्या भेटी झाल्या, म्हणजे महाराज 20 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला आणलो होतो. आता यांचं नाव काय? हा, रामभाऊ. राम महाराज. ते म्हणजे आम्ही 20 वर्षापूर्वी तुम्हाला आणलं होतं. मग आता त्यांची जर ओळख व्हायची झाली तर त्यांची ओळख कशानं होईल हो? नावानंच. हे सरळ आहे बघा. याला काय वेदांत सिद्धांत असं काही लागत नाही. माणसाची ओळख होण्याकरता फक्त त्याच्या नाव मात्र माहिती पाहिजे. नाव माहिती असेल तर त्यांची ओळख होत असते. मग आता माणसाची ओळख होण्याकरता माणसाच्या नाव माहिती पाहिजे आणि नावानं ओळख होते. तर मग हा तर अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याची ओळख कशानं होईल हो? हा, नामासाठी पार पावे वेल, नामासाठी पार पावे वेल. तुका म्हणे हात कृपेचा सागर, म्हणा 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 कृपेचा सागर. नामासाठी पार पावे वेल, नामासाठी पार पावे वेल, नामासाठी पार पावे वेल. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल. थोडक्यामध्ये आपला विषय चाललेला आहे. नामानंच नामीची ओळख होत असते. काय? नामानं नामीची ओळख होत असते. किंवा साजर म्हटल्याला हे पहिल्याकडे रामकृष्ण नामी रे, रामकृष्ण नामी हे दोही साजी रे. रामकृष्ण
हृदय मंदिरे स्मरंगारे हृदय मंदिरे स्मरंगारे हृदय मंदिरे स्मरंगारे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबराय म्हणतात बाबा हो, राम आणि कृष्ण हे दोन नाम साजरे आहेत, बरे आहेत आणि चांगले आहे. का? कारण देवापेक्षा नाम हे श्रेष्ठ म्हणून सांगितलं. देव तर श्रेष्ठ आहे, पण देवापेक्षा नाम देखील श्रेष्ठ आहे. देवाच्यानं जे काम होत नाही ते नामानं काम होतं. देवाच्यानं जे काम होत नाही ते देवाच्या नामानं काम होतं. तू म्हणताना असं कसं म्हणाले हो महाराज? तर आपल्याला उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रानं लंकेवर स्वारी करण्याचं ठरवलं आणि सगळे समुद्राजवळ आलेले आहे आणि मग सांगितलं आपल्याला पूल बांधायचं, त्याला आपण सेतू असं म्हटलेलं आहे. मग कशानं बांधायचा, कसं करायचं, काय करायचं, तर त्या ठिकाणी ठरल्या गेलं की एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म. मग आता रा आणि म दोन दगडावर टाकलं की मात्र ते दगड जुटल्या जात होते, म्हणजे जोडल्या जात होते. अशा पद्धतीनं बराच पूल तयार झाला आणि झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला वाटलं की आपल्या नावानं दगड तरायले, मग आपल्यानं दगड तरणार नाहीत का? पण मला आता ही परीक्षा पाहण्याकरता याला त्याला बरोबर घेण्यापेक्षा आपण एकटे गेलेलं बरं. 5-6च्या टायमाला प्रभू रामचंद्र एकटेच कोणाला न बरोबर घेता समुद्राच्या काठाला गेलेले आहे. पहिला दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. दुसरा दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. तिसरा दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. आता या वेळेला एक माणसाचं आहे बघा, लागलं तरी माणसं म्हणते लागलंच नाही, आणि पडलं तरी म्हणते पडलोच नाही. पडले काय नाही, पाय घासारला. लागलं का हो, नाही नाही, रक्त निघायले. ह्या 1-2 गोष्टीला माणसं कधी खरं बोलतच नाही. मग प्रभू रामचंद्राला वाटलं आपल्याला कोणी पाहिलं का. माग वळून पाहिलं तो मारुतीराय तिथं हजरच होते. म्हणले कधी आले? म्हणले पहिल्या दगडाला. पहिल्या दगडाला म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला जरा बरं वाटलं नाही. हे मारुतीरायाच्या लक्षात आलं आणि मारुतीराय म्हणतात देवा असं नाराज व्हायचं काम नाही. नाही म्हणजे माझ्या नावानं दगड तरले आणि माझ्यानं दगड बुडाले, याच्याबद्दल जरा मला थोडा संकोच वाटायला. मारुतीराय म्हणतात प्रभू रामचंद्रा, अहो तुम्ही ज्याला सोडलं ते चरण कसा. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं करे मेघाच्या जल
तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही, तुमच्या नामाचा महिमा आम्हाला कळणार. बरं, मग आता देव श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ? आणि म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं की नाम चांगलं आहे, बरं आहे किंवा साजरं आहे. बरं, पुन्हा नाम चांगलं काय माहिती आहे? नाम एवढ्यामुळं चांगलं आहे कारण नामानं महाराजांना सांगितलेलं आहे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नामानं कपी कुळाचा उद्धार झाला, नामानं राक्षसाचा देखील तरुण गेलेला आहे, मुक्त केले राक्षस. आता इथं श्राद्धात पाहिजे, तुम्ही तर काही म्हणायला राक्षसाचा कुठं उद्धार झाला. मग आता श्राद्धा नसेल तर नाही ना झाला, श्राद्धा असेल तर होत असत, पण इथं श्राद्धात पाहिजे ना. कपी कुळाचा देखील उद्धार झाला आणि राक्षसाला मात्र मुक्त केलेला. या दृष्टीने नामाला साजरं म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट पुन्हा नाम हे चांगलं काय माहिती आहे? कारण तुकाराम महाराजांना एवढं सोपं सांगितलेलं आहे, एवढं सोपं सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही तुमचे कामं करत असताना तुम्ही नुसतं राम राम जरी म्हटला तर जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे विठाला विठाला आई म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम बघा, काही माणसं एक काम घेऊन जातात, 10 कामं घेऊन येतात, 10 कामं करून येतात. माणसं 10 कामं घेऊन जातात आणि एकही काम करून येत नाही. काय काय झालं? गेले होते ना, एकही झालं नाही. अरे काय केलंच नाही तर होईलच कसं? आणि प्रत्येकाला माणसं एकाच कामाच्या नादी राहतात. माणसानं कामात काम केलं पाहिजे. व्यवहारात म्हणे ना, एका दगडात 2 पक्षी, एका दगडामध्ये 2 पक्षी. एका दगडात 2 पक्षी या शब्दाचा अर्थ तुमच्या वाट्याला जे काही काम आलेलं आहे, तुमच्या वाट्याला काम जास्तीत असं 3 मुख्य कामं आहेत. शेती आहे, व्यापार आहे आणि नोकरी आहे. बरोबर आहे? याच्यापेक्षा दुसरं काय? शेती म्हणा, व्यापार म्हणा, नोकरी म्हणा, हे करत असताना फक्त देवाचं नाव घ्यायचं. कामामध्ये काम काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. साधू संतानं संसार सोडून परमार्थ करा असं कोणीच सांगितलं? भजन करावे कधी कधी. बरोबर आहे.
भजन करावे कधी कधी का वेळोवेळा? बरं, जेवण आपण वेळोवेळा करतो का भजन वेळोवेळा करतो? काय करतो? हा, जेवतो नाही, आपल्याला 4 टाइम पाहिजे, 10 टाइम खाय ना. 4 टाइमच काय भजन? काय एखाद्या केलं बास झालं, लागले नादी. म्हणजे बघा, महाराजांचं म्हणणं आहे किंवा भजन करा वेळोवेळा. तात्पर्य अर्थ आपला चाललेला आहे, तुम्हाला जे काम आहे ते काम करत करत मात्र काय करा, देवाचं नाव घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्हाला माहिती आहे, शरीरानं संसार करायचा आणि मनानं परमार्थ करायचा. महाराज म्हणतात, झाली त्याची कार्यसिद्धी, तुटली उपाधी जन्मजरा. पण आपलं याकडे लक्षच नाही बघा. एक तर एकच, जे काय आपण एकदा मान खाली घातली की पुन्हा वरभाव पाहतच नाही. पण साधू संतांनं ज्या पद्धतीनं आपल्याला सदुपदेश केलेला आहे, त्या सदुपदेशाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. काम करत करत माणसानं काय केलं पाहिजे? भजनही केलं पाहिजे. आता आषाढीच्या वाटानं बघा तुम्ही, आता वारी करणारी मंडळी आहे ना, राहिलं बघा, नुसत्या गप्पामारी चालते, नुसत्या गप्पामारी चालते. याचं काय झालं, त्याचं काय झालं, यानं काय केलं, त्यानं काय केलं. दुपारात जेवणाचं जमलंच नाही, याच्याच नादी. महाराज पैसेच खालाय, कुठं काहीच, देवाचं नावच नाही. पण साधू संतांना सांगितलं, बाबा पायी तीर्थयात्रा घडो. हा, तुम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायी चाललात ना, तर गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. तात्पर्य अर्थ आपला चालला, तुम्ही काम करत असताना किंवा परमार्थ करत असताना, पायी तीर्थयात्रा करत असताना तुम्ही देवाचं नाम घेत चला. किती सोपा साधू संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. का समजा देवाचं नाव घ्यायचं? कारण देवाचं नाव घेतल्यानं महाराजानं सांगितलेलं आहे, आपल्या ठिकाणचं असणारं जे पाप आहे ते पाप आपल्याजवळ राहत नाही. कारण राम शब्दाचा अर्थच काय माहिती आहे का? आता ते श्लोक आहे म्हणा, पण त्या श्लोक काही लक्षात नाही. पण त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, रा आणि म 2 अक्षर आहे. राम या नामामध्ये किती अक्षर आहेत? 2. पोरं खरं बोलते, चुको का बरोबर येऊ, पण दणकन उत्तर देते. 2 अक्षर आहे. आता राचा उच्चार केला असताना आतलं पाप बाहेर जात आणि मचा उच्चार केला असताना बाहेरचं मधलं येणारं पाप मात्र रोखल्या जात. कपाटवत असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं ना, राम हे नाम काय करत असतं? आतलं पाप बाहेर घालतं बघा. थोडक्यामध्ये आतलं पाप जे बाहेर काढत असतं त्याला राम असं म्हटलं. विठाला विठाला तुकाराम महाराजांनाही म्हटलेलं आहे, रामकृष्ण नामे ही दोन्ही सागे रे, हृदये मंदिरी स्मराकारे. तुकाराम महाराज नाम संकीर्तना साधना वैसोपे, नाम संकीर्तना साधना वैसोपे,
अंतरीचे. कारण राम या नामानं सर्वच्या सर्व पाप मात्र जळून जातात. म्हणून राम हे नाम कसं आहे, साजरं आहे, बरं आहे आणि चांगलं आहे. कृष्ण हे जे नाम आहे बरं का, कृष्ण नामामध्ये आकर्षण आहे. कृष धातू आहे आणि कृष धातूपासून कृष्ण शब्द बनलेला आहे. कृष म्हणजे आकर्षित करणे. सर्वांचं अंतःकरण आकर्षित केल्या जातो म्हणून त्याला कृष्ण असं म्हटलेलं आहे. कृष्ण नामाचा उच्चार केला असताना तर माणसाच्या अंतःकरणातलं जे काय पाप आहे ते देखील मात्र निघून जातं. म्हणून महाराजांना म्हटलं राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. साजिरी म्हणजे बरी आहे. पुन्हा मग काय करायचं तर हृदय मंदिरी स्मराकारे. हे आपलं जे हृदय आहे ना, तसं तर शरीर देखील मंदिर आहे, हृदय देखील मंदिर आहे. प्रमाण जास्त नको बरं, जरा प्रमाणाचा मेळ नाही. विठाला विठाला महाराजांनी म्हटलं माणसामध्ये एवढी शक्ती आहे बघा. माणसामध्ये काय शक्ती माहिती का? माणसामध्ये शक्ती आहे. तुम्ही शरीराला तीर्थ बनवू शकता, शरीराला तुम्ही क्षेत्र बनवू शकता. तीर्थक्षेत्र लक्षात आले ना? तुम्ही शरीराला तीर्थ बनवू शकता, शरीराला क्षेत्र बनवू शकता. नाथ महाराजांचं प्रमाण आहे नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. म्हणून या शरीराला आपण तीर्थ बनवू शकतो, क्षेत्र बनवू शकतो. पुन्हा महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या शरीराला आपण पवित्र बनवू शकतो. कारण साधू संतांचं प्रमाण आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे आचोद सर्व काळ. म्हणून लक्षात आलं ना, या शरीराला आपण सर्व काही बनवू शकतो. आता जसं महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी अर्थात तुम्हाला लक्षात आहे संत म्हटलं की तिथं तीर्थ आहे बघा. आणि तीर्थाला तीर्थत्व तीर्थामुळं नाही, तीर्थाला तीर्थत्व तीर्थामुळं नाही तर तीर्थाला तीर्थत्व संतामुळं आहे. आता चंद्रभागेला जे तीर्थ नाव आलेलं आहे ते कोणामुळं? पुंडलिकरायामुळं. इंद्रायणीला जे तीर्थ म्हटल्या गेलं त्याचं कारण काय? ज्ञानोबर आहे. कारण संत हे तीर्थाचे मात्र कोणी राजे आहेत. जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीशी ठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांताशी गा. जयाचे नाव तीर्थराव. लक्षात ठेवा हे तीर्थ आहेत आणि संत हे तीर्थाचे राजे आहेत. मग आता संत हे तीर्थाचे राजे आहेत असं तीर्थाचं राजे होण्याचं त्यांनी केलं काय? फक्त देवाचं. कारण देवाच्या नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. मी एका ठिकाणी वाचण्यात आलेला आहे जसं तुमचा आमचा जन्म हे माहिती आहे ना, तुमचा आमचा जन्म
आईच्या कुशीतून झालेला आहे. तुमचा आमचा जन्म आईच्या कुशीतून झालेला आहे. त्याप्रमाणे संतांचा जन्म नामाच्या कुशीतून झालेला. संतांचा जन्म नामाच्या कुशीतून झालेला आहे. म्हणून ज्यांनी नाम घेतलं ते मात्र तीर्थाचे तीर्थ झालेले. या दृष्टीनंही ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा हे 2 नाम साजरे आहेत आणि त्यांचं हृदय मंदिरामध्ये मात्र काय करा, स्मरण. कारण हृदय हे मंदिर आहे. हृदयाला मंदिर का म्हटलं माहिती आहे? कारण घर वेगळं मंदिर वेगळं आहे. ज्याच्यामध्ये जीव राहतात, माणसं राहतात, त्याला काय म्हटलेलं आहे? ज्याच्यामध्ये जीव राहतात, माणसं राहतात, त्याला घर असं म्हटलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये देव किंवा संत राहतात, ज्याच्यामध्ये देव राहतात त्यांना संत काय म्हटलेलं आहे? मंदिर म्हटलेलं आहे. आणि संत साधू राहतात त्याला आश्रम किंवा मठ म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं ना? तुम्ही आम्ही राहतो त्याला काय म्हटलेलं आहे? घर. संत जिथं राहत असतात त्यांना आश्रम म्हटलेला आहे. आणि देव ज्या ठिकाणी राहतो त्याला मंदिर असं म्हटलं. आता इथं किती मंदिर आहेत? राधाकृष्ण मंदिर बरोबर आहे, पुन्हा मारुतीरायाचं मंदिर, पुन्हा प्रभू रामचंद्राचं मंदिर. त्याला मंदिर का म्हटलं? कारण त्या ठिकाणी देव राहतात. म्हणून जिथं देव असतात तिथं मात्र ते मंदिर असतं. मग कोणी म्हणाल का हो हृदयाला मंदिर का म्हटलेलं आहे? कारण हृदयामध्ये हा देव आहे. आता हे कोणाला पटत नाही, पण मात्र खरं नक्कीच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे प्रमाण सगळ्याला पाठ आहे. सर्व घटीराम सर्वाला पाठ. आता म्हणू मात्र माणसं त्या प्रमाणापासून दूर झाले. पण त्याचं गांभीर्य पुन्हा कोणालाच नाही लक्षात आलं. किंवा गीतेमध्ये ठिकठिकाणी सांगितलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयर्जुन तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. विठ्ठला म्हणून प्रत्येकानं ध्यानात ठेवा. राधाराणीला यशोदा मातेनं सांगितलं, राधाराणी तुम्ही कन्हैयाला पाहिलं आणि कन्हैयानं तुम्हाला पाहिलं, रडणं थांबलं, मग याला घरी घेऊन जा. मग राधाराणी घरी घेऊन गेलेल्या आहे. राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरे हृदय मंच की पहुड बिला श्रीहरी. एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे राधे ये श्याम सुंदरा. राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरे. आता मंदिर कोणतं आहे? हे हृदयरूपी मंदिर आहे. थोडक्यामध्ये ज्ञानोबाराय देखील म्हणतात राम आणि कृष्ण हे 2 नाम आहेत. त्या नामाचं हृदयामध्ये स्मरण करा. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. आता हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. म्हणजे लक्षात आलं का? वाणीमध्ये वैखरी वाणी, होठामध्ये वैखरी वाणी, कंठामध्ये मध्यमा वाणी आहे, हृदयामध्ये पश्यंती वाणी. ज्याला स्मरणरूप वाणी असं म्हटलं. बघा साधू संतांची कशी योजना आहे. काय होठातून जो उच्चार होत असतो त्याला वैखरी म्हटलेला आहे, कंठातून उच्चार होत असतो त्याला मध्यमा म्हटलेला आहे, आणि हृदयामध्ये जे स्मरण आहे त्याला पश्यंती म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हृदयामध्ये या 2 नामाचं काय करा? स्मरण करा. रामकृष्ण नामे
ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पुन्हा काय करायचं ते दुसरं आपण करा सोडवण, आपण करा सोडवण. करा सोडवण, आपण करा सोडवण, आपण करा सोडवण, आपण करा सोडवण, आपण संसार आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. ज्ञानोबराय दुसऱ्या कुड्यामध्ये काय म्हणतात, आपण आपली सोडवण करा, म्हणजे आपण आपली सुटका करून घ्या. कोणी म्हणणार का हो, नेमकं आम्ही अडकलोत कशात? आता तुमच्या तोंडातले शब्द आहेत, हे काय आमच्या तोंडातले शब्द नाही. माणसं सहजच बोलतात बघा. आम्ही अडकलेले आहेत माणसं. तुम्ही याच्यातून बाजूला येत, पण आम्ही अडकलेले माणसं आहेत महाराज. पण खरं सांगा, कोण कशामध्ये अडकलेलं आहे? कोणी कशामध्ये अडकलेलं आहे का? सगळे माणसं मोकळेच आहे. महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्यांगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता तो. आता याच्यामध्ये कोण कुठं अडकलेलं आहे खरंच? आता अडकलेला आहे का अडकून घेतलेला आहे? आता हे कशा पद्धतीनं आहे बरं का, जसं गाढव असतं ना, त्या गाढवाला गाढव पाळणारे काय करतात माहिती का? गाढव बिचार दिवसभर कुठेही चालतं आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यांनी पाळलं त्याच्या घरी जातं. ते पाळणारा त्याला बांधित नाही आणि बांधायचं कामही. त्याच्या पायाला नुसतं खाजीत बघ. ज्या पायाला खाजीलं त्याचा असा भास असतो की आता आपण याच्यामध्ये या बंधनात अडकलेले आहे. ते रात्रभर 3 पाय इकडं तिकडं करतं, पण ज्या पायाला खाजीलं का ते पाय मात्र थोडा पण इकडं तिकडं करीत नाही.
आणि मग सकाळी पुन्हा ते गाढव पाळणारा तिथं येतो आणि आल्याच्या नंतर ज्या पायाला खाजीलं का त्याच पायाला पुन्हा असं खाजील. मग त्याला असं वाटतं की आता आपण मोकळे झालो. बरं खरं सांगा, बांधला का मोकळा होता? काय मला काय कळालं? अहो बांधल्या गेला होता का मोकळाच होता? अहो मोकळाच आहे ना, पण त्याला बांधला असं वाटलं. महाराज म्हणतात की बाबा कोणी कोणाला बांधलेलं नाही, कोणी कोणाला काही नाही, सगळे मोकळे आहेत. त्याला मुक्त असं म्हटलं. तात्पर्य अर्थ ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे की आपण आपले मात्र सोडून करावं. कारण हे जे काय दुःख आहे माहिती आहे ना, या दुःखातून आपल्यालाच मात्र याच्यातून बाहेर पडावं लागणार आहे. दुसरं कोणीही आपल्याला बाहेर काढणारं नाही बघा. म्हणून महाराज म्हणता आपुली आपण करा सोडवण. आणि संसार बंधन तोडावे गे. आता कोण कशानं बांधलेलं आहे बरं? वास्तव पाहिलं तर प्रत्येक जण याच्यातून मोकळाच बघ, कोणी बांधलेलं नाहीच. आता आम्ही एखाद्याला समजा म्हटलं की चला आळंदीला चला, पंढरपूरला चला, अयोध्येला चला, कुणीकडे चला, तर ते काय म्हणतात, महाराज आम्ही तुमच्यासारखे जर मोकार असतो, काय आम्ही जर तुमच्यासारखे मोकार असतो, आम्ही तुमच्याबरोबर कुठे आला असतो. मग आता आम्हाला जरा बेकार वाटलं. पण आम्ही त्या मोकार शब्दाचा अर्थ काय केला म्हणजे मोकार म्हणजे मुक्त. आणि मग जरा बरं वाटलं बघा. पण पहिल्यांदाही बरं वाटलं, पण नंतर बरं वाटलं. कोणाला कशानं बांधलेलं आहे? महाराज म्हणतात हे संसाराचं बंधन आहे, संसाराचं बंधन मात्र तोडून टाकावं. का? हे संसार लय खराब आहे. तुकाराम महाराज सर म्हणतात संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. संसार तापे तापलो मी देवा, हे संसाराचा ताप आहे बरं का. आता ताप 2-3 प्रकारचा सांगितलेला आहे ना. आध्यात्मिक आहे, आधिभौतिक आहे, आधिदैविक आहे. या 3 तापानं माणसं त्रस्त आहे. आध्यात्मिक ताप म्हणजे कळालं, आध्यात्मिक ताप म्हणजे हे रोगराई. रोगराईपासून होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. चोर, वाघ, लांडगे, सर्प, विंचू याच्यापासून होणारं जे दुःख आहे त्याला अधिभौतिक असं म्हणतात. यक्षे, राक्षे, भूत, प्रेत याच्यापासून होणाऱ्या दुःखाला अधिदैविक ताप असं. तर महाराज म्हणतात असा 3 तापानं युक्त असणारा जो संसार आहे त्याच्यातून मात्र तुम्ही काय करा, मोकळे हो. संसार बंधन तोडावे गे, किंवा संसार या शब्दाचे अर्थ बरेच होऊ शकतात. संसार म्हणजे जन्म मरण देखील होऊ शकतं. आगा उपजनी आणि निमने, हे साचची जे का मानने, तया जीव लोको म्हणे संसार हन विठाला विठाला. उपजनी आणि निमने, हे साचची जे का मानणे. हे बघा, आता आपण जन्माला आणि मरणाला खरं समजायला, हाच देखील संसार आहे. मग आता स्वतःला जन्मणारे आणि स्वतःला मरणारे समजायला लागले. बरोबर आहे की नाही? स्वतःला जन्मणारे समजले की नाही? म्हणून प्रत्येकाला जन्मतारीख माहीत आहे.
आता या पोरायला विचारलं जन्मतारीख काय ते हे सांगू शकता की नाही? काय रे? हा 15. बर जे काय असेल ते सांगितले का नाही जन्मतारीख? बर शेवटचे कोणी सांगतं का तारीख? शेवटचे शेवटचे नाही कोणी सांग. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य अर्थ आपण स्वतः जन्मणारे समजलं आणि स्वतःच आपण मरणारे समजायला लागलो. काय महाराज आता आमचं थोड्यावर राहिला, 4 गेले 2 राहिले. म्हणजे स्वतःला जन्मणारा समजायला, स्वतःला मरणारा समजायला, हेच मात्र एक संसाराचं बंधन आहे. महाराज म्हणता हे संसाराचं बंधन तोडून टाका. कसं तोडून टाकायचं? तर भगवानच गीतेमध्ये म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तर भगवान म्हणतात, अर्जुना अरे बाबा, जन्म आणि मरण हे वास्तविक पाहिलं देहाला आहे, आपल्याला नाही. न मरणे निर्विवाद जगापडी. हे जन्म आणि मरण हे देहाला 6 उर्मी सांगितलेल्या आहेत. 6 उर्मी, 2 उर्मी देहाला आहे, 2 उर्मी प्राणाला आहे आणि 2 उर्मी मात्र अंतःकरणाला. जन्म मरण देहाला आहे, तहान भूक प्राणाला आहे आणि सुख दुःख हे अंतःकरणाला आहे. याच्यातलं एकही आपल्याला नाही. हेच भगवान या गीतेमध्ये सांगतात की बा न जायते म्रियते वा कदाचित्. पण हे आपण स्वतःला समजलं नाही. आता जन्म देहाचा आहे पण आपण स्वतः जन्मलो समजतो. मरण देहाला आहे पण मी मरणारा समजायला लागलेला. भगवान तुकाराम महाराज ज्ञानोबराय म्हणतात, तू जन्मणारा नाही आणि मरणाराही नाही, असं मात्र समजून घे. संसार बंधन तोडावे गे. आणि पुन्हा शेवटच्या कड्यामध्ये ज्ञानदेवा जानी रामकृष्ण महाराज. ज्ञानदेवा जानी रामकृष्ण महाराज. ज्ञानदेवा जानी रामकृष्ण महाराज. ज्ञानदेवा रामकृष्ण महाराज. ज्ञानदेवा
संसार बंधन हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया. शेवटच्या कड्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात राम आणि कृष्ण हे दोन नाम हे यांच्याविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा म्हणजे प्रेम असू द्या. त्याप्रमाणे हे दोन नाम ज्या तत्वाचे आहे त्या तत्वाचं असणारे जे रूप त्या रूप देखील त्याविषयी अंतःकरणामध्ये मात्र जिव्हाळा असू द्या. नुसतं नामच नाही तर ज्याला नामी देखील असं त्याला आपण मूर्ती असं म्हणतो. म्हणजे देवाची जी मूर्ती म्हणा किंवा स्वरूप म्हणा बरं का, मूर्ती जी आहे बरं का, त्या भागवतामध्ये विषय आलेला आहे. दुकानामध्ये मूर्ती असते बघा. दुकानामध्ये आता आपण पंढरपूरला जातो ना प्रदक्षिणा रोडवर आपल्याला सगळ्या मूर्त्या मिळतात. पांडुरंगाची, रुक्मिणी आईसाहेबाची, माऊलीची, तुकाराम महाराजाची, या सगळ्या किंवा भगवान शंकराचं लिंग हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे दुकानामध्ये मूर्ती असते. पण जेव्हा आपण विकत घेतो गावामध्ये आणतो आणि त्यांची ब्राह्मणाच्या द्वाराने मंत्राद्वारे त्याच्यामध्ये जेव्हा प्राणत्व आणल्या जातं त्यावेळेला ती मूर्ती न राही तर प्रत्यक्ष मात्र ते देव आहे. आता इथं राधाराणी भगवान कृष्ण आहेत, राधाकृष्ण. आता ह्या मूर्त्या नाही ध्यानात घ्या. आता हे प्रत्यक्ष राधाराणी आहेत, प्रत्यक्ष भगवान कृष्ण आहे, समोर प्रत्यक्ष मारुतीराय आहे आणि समोर प्रत्यक्ष प्रभुरामचंद्र, लक्ष्मणजी आणि श्री सीतामाता आहे. प्रत्यक्ष ह्या आता मूर्त्या नाहीत. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारिखे.
समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्राला नदी समजलं नाही पाहिजे. पुन्हा लिंगाला दगड म्हणू नये आणि संताला मनुष्य समजू नये. संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. गीतेमध्ये भगवान म्हणतात, हे वेडे लोक मला मनुष्य समजतील आणि मनुष्य समजून हे कोण्याही देवाच्या नादी लागतील. शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे भूते घेते, आपल्या पोटाची रडते मागती शिते अवधान. हे कोणाच्या नादी लागतेत म्हणले, कोणाची पूजा करतेत आणि मला मात्र माझी पूजा करीत नाही. स्वतः देवाचं करा. पुढं विषय आपला एवढा चाललेला आहे, या मूर्त्या नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि परमात्मा समजून त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळामध्ये मात्र प्रेम असू द्या. म्हणजे नामाविषयी प्रेम असू द्या आणि नामाविषयी देखील नामीविषयी प्रेम असू द्या. का? कारण नामी आणि नाम हे दोन्ही देखील कसं आहे, साजरं आहे. महाराजांना पहिल्या कळ्यात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आपल्याकडून प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आपण करता. तर प्रभू रामचंद्रानं आपल्यावर कृपा करून आपलं कल्याण करावा अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, मोतीराम बाबा, मारुतराव बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. चालेल. रामकृष्ण माळा
अखंड हरिनाम सप्ताह आजच्या ह्या सप्त्यामधील 5व्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य नामदेव महाराज ढवळे चाठाणकर वार खरोखर महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल महाराजाचे धन्यवाद. नामदेव महाराज काष्टगावकर आणि रामकृष्ण महाराज चाठाणकर आणि बाबाच्या सोबत आलेले वारकरी शिक्षण संस्थाचे विद्यार्थी या कीर्तनासाठी मरणगाव 7 कृष्णा महाराज अरवीकर तसेच आपले शिवराम महाराज उगले अशी या कीर्तनाला साथ लाभलेली आहे. ऐका, आजच्या या कीर्तनाची यजमान होते नवनाथ मुंजानाथ काळे. या कीर्तनाची यजमान सकाळच्या अन्नदाते बंडू रामकिशनराव कदम, सकाळच्या अन्नदाते होते. सायंकाळच्या अन्नदाते विठ्ठल पांडुरंग टापरे, शिवाजी हरिभाऊ कदम, पंडित बाबाराव हरकळ, माणिकराव मुंजाजी हरकळ आणि निवृत्ती ज्ञानोबा कदम हे संध्याकाळच्या अन्नदाते होते. तसेच उद्याचे कार्यक्रम नियोजित प्रमाणे होते. उद्या संध्याकाळी 9 ते 11 हरिभक्त परायण रखमाजी महाराज देवगाव फाटा यांचे कीर्तन 9 ते 11 होईल. या कीर्तनाची यजमान आहेत सुरेश आसरोबा कदम. या कीर्तनाची यजमान आहेत सकाळच्या अन्नदाते प्रकाश नरसिंहराव कदम व हनुमान गणेशराव कदम हे सकाळच्या अन्नदाते. संध्याकाळच्या अन्नदाते सतीश मुंजाजी कदम आणि विष्णू रामकिशनराव कदम हे संध्याकाळच्या अन्नदाते होते. आता थोडी सूचना राहिलेली आहे, तुम्ही सांगा. एक सूचना आहे, अधिक मासामध्ये कार्यक्रम आहे श्रीराम कथा ज्ञान यज्ञ श्री अयोध्या धाम यात्रा. आरंभ आहे ज्येष्ठ प्रतिपदा अधिक मासानिमित्त 17 मे 2026 रविवार. अंदाजे 15 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाचं ठिकाण आहे श्री ओंकारेश्वर श्री महाकालेश्वर उज्जैन, चित्रकूट, नैमिषारण्य, प्रयागराज, वाराणसी. या कार्यक्रमाचे अयोध्या धाम 5 दिवसीय श्रीराम कथा. या कार्यक्रमामध्ये श्रीराम कथा बी होणार आहे. आणि या कार्यक्रमाचे संयोजक आहेत श्री हरिभक्त गुरुवर्य प्रेममूर्ती नामदेव महाराज चाठाणकर. या कार्यक्रमाचे या ठिकाणी नियोजक करते आहेत. अयोध्या ते पशुपतनाथ हा खर्च या कार्यक्रमाला ज्याला याचा आहे त्यांनी काय करावं, हा संपर्क महाराजाकडे साधावा. ज्ञानदेव तुकाराम.